या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ॲडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी उजनी ते सोलापूर पर्यंत समांतर जलवाहिनी स्मार्ट सिटी अंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेली आहे। समांतर जलवाहिनीद्वारे उपसा होणाऱ्या पाण्यावर प्रायोगिक तत्वावर शहराच्या मध्यवर्ती भागातील सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या जमिनीवरील आणि उंचावरील टाकीवरून होणारा पाणी पुरवठा 1 जुलैपासून 3 दिवसाआड करण्यात आलेला आहे। भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्रावरून अवलंबून असलेल्या फक्त कस्तुरबा आणि दयानंद टाकी परिसरात 5 जुलैपासून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबत निश्चित केलेल्या वेळेत कपात करून नियोजन करण्यात येत आहे, असं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितलं। बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या कार्यालयात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते 5 शाळांसाठी 100 बॅच, 3 शाळांना ई-लर्निंगसाठी 55 इंची स्मार्ट TV तसंच 3 शाळांना संगणक संचांचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला बालाजी अमाईन्सचे फायनान्स मॅनेजर अरुण मासाळ, बालाजी स्पेशालिटीचे अशफाक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। सोनू सूद चॅरिटी क्लब सोलापूर टीमच्या वतीनं सोलापूर आणि पंढरपूर इथं गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं। शिक्षणासाठी आवश्यक साधनं उपलब्ध व्हावीत या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसून आला आणि क्लबच्या सामाजिक बांधिलकीला बळ मिळालं। यावेळी सोनू सूद चॅरिटी क्लब अध्यक्ष विपुल मिरजकर, आनंद पवार, ज्योती कालुबर्मे, भास्कर नडीमेटला, अजय मद्दली, शुभम सब्बन, राधाराणी रापेल्ली, देविका धक्का, तृप्ती अण्णे, आकांक्षा मोरे यांची उपस्थिती होती। जास्त झाडं लावणं महत्त्वाचं नाही, तर लावलेली झाडं जपणं तेवढंच आवश्यक आहे, या विचारांची सुंदर मांडणी करत स्वराज संस्थेनं सोलापुरात सावली या अभिनव उपक्रमाचं यशस्वी आयोजन केलं। या उपक्रमाअंतर्गत सध्या 25 झाडांची लागवड झाली असून या झाडांना संख्येनं नव्हे तर स्नेहबंधानं आणि प्रेमानं वाढवण्याचा संकल्प संस्थेच्या सदस्यांनी केला आहे। संख्येवर नव्हे तर शाश्वततेवर भर हा या उपक्रमाचा मूलमंत्र असून प्रत्येक झाड भविष्यात एक सुरक्षित सावली देईल, यासाठी संस्थेचे स्वयंसेवक झाडांच्या देखभालीची वैयक्तिक जबाबदारी घेत आहेत। प्रत्येक रोपटी ही पर्यावरण रक्षणाच्या पलीकडे जाऊन पुढच्या पिढ्यांसाठीची जिवंत भेट मानली जात आहे। श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय आणि पवन कल्याण फॅन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं। हे शिबिर पूर्व विभाग दत्त मंदिर देवस्थान इथं घेण्यात आलं। या प्रसंगी आनंद अवधूत, श्रीनिवास कणकी, गणेश पोतन, श्रीनिवास महेशन, अनिल कोंडा, श्रीनिवास मंथेन, विनायक जगताप, व्यंकटेश गड्डम, नरेंद्र भंडारी, महेश इंजामुरी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख पाहुणे श्रीनिवास चित्रपटगृहाचे मालक श्रीनिवास गरदास यांच्या हस्ते श्री दत्त महाराजांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। या आरोग्य शिबिराचा लाभ 190 जणांनी घेतला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ॲडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर।